नमस्कार, गणपती बाप्पा मोरया. स्वागत आहे तुमचे तुमच्या आवडते चॅनल म्हणजेच मराठी किचन सीमाज किचनमध्ये. मित्रांनो, गणपती बाप्पासाठी आज आपण बनवलेले आहेत उकडीचे मोदक. ते सुद्धा साधेसुधे मोदक नाहीत बरं का, पारंपरिक टच असलेले मोदक आहेत. त्याचबरोबर आपण याला एक नवा ट्विस्ट दिलेला आहे आणि तो ट्विस्ट म्हणजे आपण इथे साध्या उकडीच्या मोदकांना आपण चॉकलेटी ट्विस्ट दिलेला आहे आणि मस्त पातळ पारी असलेले, अगदी मऊ लुसलुशीत आणि दिवसभर असेच राहणारे असे हे मोदक आज आपण बनवलेले आहेत. याच्या आधी देखील मी बऱ्याच मोदकांच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. त्या रेसिपींची लिंक देखील मी शेअर करतेच आहे, ते सुद्धा नक्की चेक करा. तर मित्रांनो, आजच्या या रेसिपीची खासियत म्हणजे हे मोदक चॉकलेटी ट्विस्ट असणारे मोदक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात आणि खास करून ही फरमाईश होती माझ्या मुलांची की मम्मी बरेच दिवस झाले चॉकलेट मोदक खाल्ले नाहीत आणि आम्हाला असे मोदक नको आहेत जे मार्केटमध्ये मिळतात तसे, तर त्याला आम्हाला ट्विस्ट हवा आहे. तर मी हा ट्विस्ट उकडीच्या मोदकामध्ये केलेला आहे. चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या रेसिपीला. सुरुवातीला आपण इथे सारण बनवूया. त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपण 2 टीस्पून तूप घालून घेऊया. तूप चांगले गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून खसखस घालून घेतलेली आहे. आपण ऑलरेडी बोललेलं आहे की पारंपरिक रेसिपीला आपण नवीन ट्विस्ट देत आहोत, त्यामुळे पारंपरिकता आपली जपली जाणारच आहे, शिवाय आपला ट्विस्ट देखील मस्त असणार आहे. आता खसखस चांगली तुपामध्ये परतल्यानंतर यामध्ये मी 2 टेबलस्पून मनुके घातले आणि ते चांगले तुपामध्ये भाजून घेतले. त्याचबरोबर मी 1 वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. ओला खोबऱ्याचा किस आहे. थोडासा या तुपामध्ये चांगला परतवून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी पाऊण कप म्हणजे पाऊण वाटी इथे मी गूळ वापरलेला आहे. हा गूळ चांगला म्हणजे मी किसून घेतलेला आहे आणि आपण हे या खोबऱ्यासोबतच असं मिक्स करून घेऊया. तुम्हाला वाटेल हे मिश्रण थोडंसं पातळसर होईल, पण अजिबात काळजी करायची गरज नाही आहे. मिश्रण आपलं ज्यावेळी आपण मोदक खाऊ त्यावेळी असं वाटलं पाहिजे, मोदक थोडासा खाताना ज्युसी वाटला पाहिजे, म्हणून आपण थोडंसं अजून ट्विस्ट या सारणामध्ये करत आहोत. तर थोडासा गूळ वितळवून घेऊया आणि त्यासोबतच पहा, आता हे जे खोबरं आहे ते थोडंफार ओलसर व्हायला सुरुवात झालेलीच आहे. याच्यामध्ये अजून आपली ह्या सारणाची टेस्ट वाढवण्यासाठी आता आपण याच्यामध्ये घालत आहोत. मी इथे आता वेलची पावडर घालून घेते आहे. मी इथे 1 टीस्पून वेलची पावडर घालून घेतलेली आहे. पहा, हे मिश्रण बऱ्यापैकी आता ओलसर झालेलं आहे. अजून गूळ वितळलेला आहे पूर्णपणे. आता याच्यामध्ये मी जवळपास 2 टेबलस्पून साई आहे, ही दुधावरची साई आहे. जर तुमच्याकडे दुधावरची साई असेल तर ती घालू शकता किंवा अमूल फ्रेश क्रीम मी इथे वापरलेला आहे. ते 2 टेबलस्पून इथे मी घालून घेतलेलं आहे. जर ते अमूल फ्रेश क्रीम तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुधावरची साय थोडीशी मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आणि या सारणामध्ये घालायची. आता पहा, हे सारण तर अगदी टेस्टी होणारच आहे, कारण आता पहा सारण बऱ्यापैकी खूप सारं असं ओलसर झालेलं आहे. थोडासा घट्टसरपणा आणायचा आहे, पण जास्त पण घट्टसरपणा याला अजिबात आणायचं नाही आहे. आता मी चॉकलेटी ट्विस्ट देण्यासाठी याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून कोको पावडरचा वापर केलेला आहे. इथे आपण अजिबात रेडीमेड चॉकलेट वापरत नाही आहे. इथे आपण कोको पावडर वापरून हे चॉकलेटी ट्विस्ट आपण दिलेला आहे. थोडंसं घट्टसर करून घेऊया, जास्त पण ड्राय करायचं नाही आहे, नाहीतर ते ड्राय वाटायला सुरुवात होईल सारण. त्यामुळे आता मी गॅस बंद केलेला आहे, थोडं ओलसरच राहू द्यायचं आहे. आता हे थंड होऊ देऊया. गॅस बंद केलेला आहे. थंड झाल्यानंतर आपण मग हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. मस्त कलर आलेला आहे आणि एकदम चॉकलेट असं रेडीमेड चॉकलेट घातल्यासारखं याचं
फिलिंग तुम्हाला खाताना येईल। आता हे थंड होण्यास ठेवलेलं आहे। आता आपण इथे उकड काढूया। त्यासाठी मी गॅसवर एक पातेलं घेतलं। पातेल्यामध्ये मी इथे 1 वाटी अंदाजाप्रमाणे मी तुम्हाला सांगते, इथे या वाटीने मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, म्हणजे गळवट वाटी घेतलेले, थोडंसं कमी, 1 वाटीला किंचित कमी असं मी पाणी घेतलेलं आहे। सोबत मी चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घेतलं आणि त्याचबरोबर पिठाला चांगलं लवचिकपणा येण्यासाठी इथे मी 2 टीस्पून तुपाचा वापर करते आणि ऑलरेडी सुगंधित पीठ आहे, कारण मी इथे रेडीमेड पीठ वापरत आहे। बासमतीचं हे पीठ असणार आहे। तुम्हाला दाखवेनच मी कोणत्या प्रकारचं पीठ घेते आहे ते। आता या पाण्याला तोपर्यंत आपण उकळी काढून घ्यायची आहे आणि ज्या वाटीने, हे पहा मी भागीरथीचं पीठ वापरलेलं आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर ज्या वाटीने आपण पाणी घेतलं होतं त्याच वाटीने मी 1 वाटी पीठ, पाण्याला उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 वाटी पीठ घालून घेणार आहोत। जर तुम्हाला इथे असं रेडीमेड पद्धतीचं पीठ वगैरे वापरायचं नसेल तर या ठिकाणी तुम्ही स्वतः म्हणजे स्वतः तांदूळ घरी म्हणजे कोणत्या प्रकारचं वापरायचं तर तुम्ही इथे बासमती तुकडा वापरू शकता, शिवाय इंद्रायणी तांदूळ वापरू शकता आणि आंबे मोहर तांदूळ, हे तिन्ही तांदूळ तुम्ही एकत्रितरित्या सुद्धा वापरू शकता किंवा इंद्रायणी तांदूळ आणि आंबे मोहर तांदूळ असं मिक्स करून स्वच्छ धुवून पीठ तयार करू शकता। पहा आता आपण याच्यामध्ये पीठ घालून घेतलेलं आहे। थोडंसं गॅसची आच मंद ठेवलेली आहे। एकजीव असं पीठ करून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिट आपण हे पीठ झाकून ठेवायचं आहे। गॅसची आच एकदम लो ठेवून याची उकड काढून घ्यायची। पहा आता ही आपली उकड रेडी आहे। ती लगेचच आपण गरम असताना मळून घेणार आहे। त्यासाठी ही उकड आपण सुरुवातीला ताटामध्ये काढून घेऊया। याच्यामधील गाठी गरम असतानाच मोडायचे। त्यासाठी मी काय केलेलं आहे, एका वाटीला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मी याच्या गाठी पूर्णपणे मोडून घेणार, कारण वाटीला असं तूप लावून या पाणी लावून जर घेतलं तर पटकन याचं पीठ मिक्स व्हायला मदत होते आणि गाठीसुद्धा पटकन तुटतात। तर आता थोडंसं गरम असतानाच आपण हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि पटकन हे पीठ चांगलं मळून घ्यायचं, कारण गरम असताना जर तुम्ही उकड मळली तर पीठ पटकन छान रेडी तयार होतं। अगदी मऊसूत असा या पिठाचा गोळा तयार होतो। थोड्या वेळाने जर मळायला घेतलं तर पीठ पटकन मळलं जात नाही, त्यामुळे गरम असतानाच ही उकड चांगली मळून घ्यायची। पीठ मळताना थोडंसं हाताला तूप लावा किंवा थोडं पाणी लावा किंवा तेलसुद्धा लावू शकता। त्याने पीठ चांगलं मळून घ्या। मस्त असं हे पीठ तयार होतं, मऊ लुसलुशीत असतं बासमतीचं पीठ, त्यामुळे पटकन असा हा गोळा तयार झालाय। पहा अशा पद्धतीने गोळा करून पाहायचा। गोळा जर पटकन झाला तर समजायचा तुमचं पीठ आता मोदक करण्यासाठी रेडी झालेलं आहे। आता आपण याचा एक छोटा असा गोल असा गोळा करून ठेवू आणि याचे छोटे छोटे आकाराचे गोळे करून देऊ। मी ऑलरेडी तुम्हाला बोलले होते की मी पातळ पारी करूनच हे मोदक बनवणार आहे, कारण माझ्या घरात जाड पारी असलेले मोदक अजिबात आवडत नाहीत। त्यासाठी मी इथे काय करणार आहे, मी इथे लाटून मोदक करणार आहे, कारण मला सर्वात सोपी पद्धत तीच वाटते। कारण किती जरी पद्धती आपण वापरल्या, या फक्त हाताने पारी बनवायचा प्रयत्न केला तर ती किती जरी आपण बनवलं तरी थोडीफार जाडच होते। त्याशिवाय आपण जर लाटून मोदक बनवले तर खूप छान होतात आणि एकसारखी अशी पारी तयार होते आणि शिवाय पातळ पारी होते। आता आपले गोळे तयार आहेत आणि इथे मी पारंपरिकतेचा टच म्हणजेच मी इथे हळदीची पानं वापरणार आहे उकड करण्यासाठी। आता ही हळदीची पानं स्वच्छ मी धुवून घेतलेत। आता या चाळणीमध्ये आपण ही हळदीची पानं व्यवस्थित मी कट करून घेते आणि व्यवस्थित या चाळणीमध्ये बसवून घेते, कारण उकडीच्या मोदकांना जर हळदीचा सुवास असेल तर खूपच छान चवीला लागतात। त्यामुळे मी इथे हळदीच्या पानामध्ये हे मोदक उकडून घेणार आहे। हळदीची पानं जर तुम्हाला हवी असतील तर मार्केटमध्ये आता सध्या गणेशोत्सव चालू असल्यामुळे सहज मिळतात। आता मी हे असे पानं घालून घेतलेत त्याला, नंतर मी दाखवेनच मोदक कशा पद्धतीने आपण चाळणीमध्ये ठेवणार आहोत। आता मी तुम्हाला 3 प्रकारातील मोदक दाखवणार आहे। सुरुवातीला मी लाटून साध्या पद्धतीने कशा पद्धतीने मला जी आवडते पद्धती मी सुरुवातीला दाखवते, कारण पटकन होतात। बराच वेळ आपल्याला जास्त वेळ मोदक करत बसायला
म्हणजे वेळ जाणार नाही अशा पद्धतीचे हे मोदक तयार होतात. लाटून घ्यायची हे पारी अशा पद्धतीने एकसारखी लाटली जाते. अगदी पातळ ज्या पद्धतीने पिठाचे मोदक करतो त्याच पद्धतीने हे तांदळाचे सुद्धा अशा पद्धतीने लाटून खूप छान होतात. आता हे आपण लाटून घेतली पारी, त्याच्यामध्ये आपण हे चॉकलेटचं फिलिंग भरून घेतलं. आता ज्या पद्धतीने आपण साडीच्या नेऱ्यांना प्लेट्स पाडतो त्या पद्धतीने मी या प्लेट्स या पारीला करून घेते आणि या प्लेट्स आपण अगदी खालपर्यंत घ्यायच्या आणि प्रेस करायच्या, म्हणजे आपल्या मोदकाला कळ्या खूप सुंदर येतात. पहा, मी अशा पद्धतीने मी याच्या प्लेट्स करून घेते आणि वर हळूवार असं पीठ गोलाकार फिरवत आपण याच्यावर जे एक्स्ट्रा पीठ आहे ते आपण काढून घ्यायचं, कारण ते पीठ चवीला लागत नाही. म्हणून एक्स्ट्रा पीठ छोटंसंच आपण त्याची शेंडी करून घ्यायची आणि वरील एक्स्ट्रा पीठ आपण काढून घ्यायचं आणि मोदकाला मस्त असा आकार द्यायचा. पहा, किती सुंदर असा हा सुरेख मोदक तयार झालेला आहे. आता दुसरी पद्धत म्हणाल तर मी इथे तुम्हाला लाटूनच घेणार आहे, पण याच्या प्लेट्स कशा पद्धतीने पाडायच्या ते मी तुम्हाला दाखवते. पहा, अशा पद्धतीने आपण हे लाटून घेतलं आणि याच्या प्लेट्स कशा पाडायच्या ते पाहूया आपण. ज्या पद्धतीने आपण हातावर हे घ्यायची पारी, मध्ये एक बोट ठेवायचं आणि चिमटीमध्ये पकडून याच्या आपण छोट्या छोट्या प्लेट्स पाडून घ्यायच्या. अगदी खालीपर्यंत याच्या प्लेट्स गेल्या पाहिजेत अशा पद्धतीने आपण चिमटीमध्ये पकडून याची प्लेट्स पाडून घेऊया. जवळजवळ पाडला तर खूपच छान दिसायला मोदक दिसतो. पहा, अशा प्लेट्स पाडून घ्यायच्या, मध्ये सारण भरायचं आणि एकसारख्या असे गोलाकार उंचवटा करत आपण या पाकळ्या मिटवून घ्यायच्या. वरील एक्स्ट्रा पीठ काढून घ्यायचं. याच्या प्लेट्स पहा मस्त झालेत. आता तिसरा प्रकार मी दाखवते. पिठाचा गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपण ज्या पद्धतीने पोळ्या करण्यासाठी आपण गोळा बनवत असतो त्या पद्धतीने खोलगट अशी ही पारी तयार करून घ्यायची. पातळसर पारी झाली पाहिजे, त्यामुळे अंगठ्याने एकसारखं असं प्रेस करत राहायचं आहे त्याला आणि मधला आकार थोडासा जाड असा होतो, त्यासाठी मध्ये सुद्धा आपल्याला प्रेस करायचं आहे. म्हणजेच एकसारखी अशी ही पारी तयार झाली पाहिजे. अशा पद्धतीने ही पारी तयार करून घेतली. त्यामध्ये आपण हे चॉकलेटचं फिलिंग भरलं आणि एकसारखं गोळा करून घ्यायचा. याला प्लेट्स कशा पाडायच्या मी तुम्हाला सांगते. याला प्लेट्स आपण डायरेक्ट पाडणार आहोत. एकसारखा हा याचा गोळा तयार करून घेतला आणि एक छोटासा चमचा घ्यायचा आता आपल्याला आणि या चमच्याने मोदक चांगला बंद करून घ्यायचा. या चमच्याने त्याच्या ज्या मागचा दांडा असतो त्याने आपण याला फक्त अशा पद्धतीने प्रेस करायचं. आपोआप याला प्लेट्स तयार होतात. पहा, चॉकलेटचं फिलिंग असल्यामुळे आणि पातळ पारी असल्यामुळे मोदकचा कलर पहा अगदी फिलिंग दिसतं आहे. अशा पद्धतीने मी हे सर्व मोदक तयार करून घेते. आता आपले सर्व मोदक रेडी झालेले आहेत. आता उकड काढण्यासाठी इथे मी चाळणीमध्ये ऑलरेडी ते हळदीची पानं लावून घेतले. त्याला वरून तेल लावून घेऊया, म्हणजे जे मोदक आहेत ते अजिबात चिकटणार नाहीत उकडल्यानंतर काढत असताना. सर्व बाजूनी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. आता मोदक कशा पद्धतीने ठेवायचे आहेत आता आपल्याला. वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. प्रत्येक मोदक पाण्यामध्ये बुडवायचा आणि मगच आपल्याला चाळणीमध्ये ठेवायचं आहे. असं केल्याने काय होतं, मोदक अजिबात चिकटणार नाहीत, एकमेकाला तर अजिबातच चिकटणार नाहीत अशी काळजी घ्यायची आहे. शिवाय खाली देखील हे मोदक चिकटणार नाहीत. थोडंसं अंतर ठेवूनच आपल्याला हे मोदक ठेवून घ्यायचे आहेत, कारण मोदक थोडासा उकडल्यानंतर फुलला जातो. म्हणून किंचित प्रत्येक मोदकामध्ये थोडंसं अंतर ठेवूनच आपण मोदक ठेवायचे आहेत. पहा, हे आता आपले सर्व मोदक आता उकडीसाठी तयार आहेत. मी कुकरमध्ये पाणी ऑलरेडी उकळत ठेवलं होतं, त्याच्यामध्ये माझी ही चाळणी व्यवस्थित बसते.
त्यामुळे आता याच्यावर मी झाकण ठेवून मी 10 मिनिट हे मोदक उकड काढून घेते आहे। मोदक आपले आता रेडी झालेले आहेत, अगदी छान उकडले गेलेले आहेत। हळदीच्या पानामुळे या मोदकाचा सुवास मस्त सुटलेला आहे, चवीला देखील खूप छान लागणार। पहा आता सर्व मोदक रेडी झालेत। मी चॉकलेटचा मोदक तुम्हाला कट करून दाखवते कशा पद्धतीने हा झालेला आहे। अगदी पातळ पारी एकदम मऊ लुसलुशीत हे मोदक तयार आहेत। वरून थोडीशी तुपाची धार टाकायची। कसा वाटला हा माझा आजच्या रेसिपीचा ट्विस्ट, म्हणजे पारंपरिकता सुद्धा जपली गेलेली आहे, शिवाय नवीन टच आपण या मोदकांना दिलेला आहे। मग रेसिपी आवडली का तुम्हाला? जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज घेऊन येत असते। त्याचबरोबर तुम्ही देखील अशा पद्धतीचे बनवा आणि कसे झाले ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, नेहमीच आनंदी राहा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।